हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी प्राध्यापक परबत सर आपलं पुन्हा ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत करतो. आणि पुढचा जो टॉपिक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, त्याची सुरुवात करतो. तर इलेक्ट्रोस्टॅटिक जो आहे 11वीला टॉपिकचं नाव इलेक्ट्रोस्टॅटिक्सच आहे. 12वीला पण इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिकचं नाव आहे. तर आपण 11वीचा इलेक्ट्रोस्टॅटिकचा जो 11वीचा पार्ट आहे तो आज घेणार फर्स्ट पार्टमध्ये, आणि त्याचं सेकंड पार्टमध्ये MCQज घेणार PYQ. आणि त्याच्यानंतर मग 12वीशी रिलेटेड जो आहे सेकंड इलेक्ट्रोस्टॅटिक ते एक पार्टमध्ये, आणि पुढं MCQ. असं टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक जो आहे तो 11वीचे 2 सेक्शन आणि 12वीचे असे 2, म्हणजे 4 पार्ट करणार आपण. तर ठीक आहे, आपण लगेच सुरू करू. थोडा इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक जो आहे तो मॅग्नेटिझमशी रिलेटेड आहे. मॅग्नेटिझमचं सगळं इलेक्ट्रोस्टॅटिकच्या अनालॉगस आहे. त्यामुळं इलेक्ट्रोस्टॅटिकचं थोडं बेसिक लक्षात घ्यायचं. त्याच्याशीच रिलेटेड सगळे अनालॉगस मॅग्नेटिझममध्ये टर्म्स आहेत, किंवा त्याच टाईपने त्याचे डेरिवेशन येणार आहेत. त्यामुळे थोडं इलेक्ट्रोस्टॅटिक्स आपण थोडं डीपमध्ये बघतोय. महत्त्वाचा टॉपिक आहे. 11वी आणि 12वीचं असं दोघं मिळून 3-4 क्वेश्चन याला असतात CETला, 3 किंवा 4 क्वेश्चन. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये स्टॅटिक्स म्हणजेच रेस्ट पोझिशनला, स्टेडी पोझिशनला, स्टेशनरी चार्जेसचा अभ्यास करणारी ब्रँच. इलेक्ट्रोस्टॅटिक्स जे ते काय करतं, दी चार्जेस विच आर रेस्ट त्याचा स्टडी करतं. स्टडी ऑफ दी चार्जेस ॲट रेस्ट, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये इलेक्ट्रिक चार्जेस जे आहेत ते 2 टाईपचे चार्जेस असतात, +Q आणि -Q. +Q चार्ज आहे, 2 टाईपचे चार्जेस असतात, +Q आणि दुसरा -Q. +Q म्हणजे ॲक्च्युली इलेक्ट्रॉन्स त्याचा चार्ज जो आहे तो ॲक्च्युली, एक मिनटं, इलेक्ट्रॉनचा जो चार्ज आहे तो -Q झाला, आणि प्रोटॉनवरचा चार्ज जो आहे तो +Q झाला. चार्ज ऑन द प्रोटॉन दॅट इज +Q. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आणि प्रोटॉनवरचा चार्ज. चार्जेस 2 टाईपचे, निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज. -Q अँड +Q. तर -Q म्हणजे ॲक्च्युली इलेक्ट्रॉनवरचा चार्ज, आणि +Q म्हणजे प्रोटॉनवरचा चार्ज. तर चार्जची जी काय न्यूमरिकल व्हॅल्यू आहे ती 1.6 × 10⁻⁹ कुलम. त्यामुळे इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह असल्यामुळे ते ॲक्च्युली न्यूमरिकल शब्द वापरला मी. त्यामुळे त्याची व्हॅल्यू जी आहे ती -1.6 × 10⁻⁹ कुलम झाली. आणि प्रोटॉनवरचा चार्ज +Q आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यूचा मॅग्निट्यूड तोच आहे, 1.6 × 10⁻⁹ कुलम. फक्त इलेक्ट्रॉनवरचा जो चार्ज आहे तो निगेटिव्ह असतो, प्रोटॉनवरचा चार्ज पॉझिटिव्ह असतो. न्यूमरिकल व्हॅल्यू दोघांची म्हणजे मॅग्निट्यूड जो आहे तो सेम झाला. मास ऑफ द इलेक्ट्रॉनचं मास, थोडं मुद्दाम बोलतो, आपल्याला बऱ्याच ठिकाणी लागतं. आणि मास ऑफ द प्रोटॉन, इलेक्ट्रॉनचं मास जे आहे ते 9.1. मास ऑफ द इलेक्ट्रॉन जे आहे ते 9.1 × 10⁻31 किलोग्रॅम. आणि प्रोटॉनचं मास जे आहे ते ॲक्च्युली 1.68 ॲप्रॉक्झिमेशन बोलतो मी, ॲप्रॉक्झिमेटली म्हणण्यापेक्षा फार रफ नाही, ॲक्च्युली तोच आहे, 1.68 × 10⁻27 किलोग्रॅम. त्यामुळं करस्पॉन्डिंग इलेक्ट्रॉनचं मास वेगळं आहे, प्रोटॉनचं मास वेगळं आहे, 4 सारखाचे. त्यामुळे दोघांचा करस्पॉन्डिंग E/m
E डिवायडेड बाय m, इलेक्ट्रॉनचा E बाय m रेशो इलेक्ट्रॉनचा, आणि प्रोटॉनचा E बाय m रेशो प्रोटॉनचा. वेगवेगळा येणार आहे प्रत्येकाचं. चार्ज जरी एक असलं तर मास ऑफ द इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन वेगळा आहे, आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनचा E बाय m रेशो काय येईल तर इथं ईची व्हॅल्यू दिसते, एमची व्हॅल्यू दिसते. सर्व टाकत नाही बसत मी, कॅल्क्युलेशन दाखवतो कसे होतात, किती येतात, काय किती येतात ते इथं दिसतं. E बाय m रेशो न्यूमरिकल व्हॅल्यू निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करून घेतलं. ठीक आहे, टाकतोच मी. आपल्याला बोलून ते उपयोग नाही होत, ते काढूनच द्यावं लागतं. 1.6 इंटू 9.1 इंटू 10⁻⁻31, आणि याचा आला 1.6 इंटू 10⁻⁻19 अपॉन 1.68 इंटू 10⁻⁻27. हे कॅल्क्युलेशन जर केलं, कॅल्क्युलेशन हा डेसिमल पॉईंट इकडे घेतला, 16 झाले, 10⁻20 झाले. हा मायनस वरती आला, +31 झाले. -20 आणि +31 म्हणजे शिल्लक राहिले 10⁻+11. डेसिमल पॉईंट पुढं सरकावला, -90चे -20 झाले. हे वरती आलं, +31 झालं. -20 +31 म्हणजे 10⁻+11 राहिलं, आणि 16 डिवायडेड बाय 9.1 याचं ॲप्रॉक्झिमेटली कॅल्क्युलेशन जर येत असेल, 9 दुने 18 म्हणजे 2पेक्षा कमी येतं, ते येतं 1.75 इंटू 10⁻+11 कॅल्क्युलेशनचा भाग आहे. आकडे कळत असतील, किमती व्हॅल्यू कळत असेल, कॅल्क्युलेशनचं बेसिक येत असेल, आणि ते यायलाच पाहिजे. फिजिक्समध्ये आपण एवढे हजारो टाईपचे कॅल्क्युलेशन करतो, त्यामुळे साधे साधे कॅल्क्युलेशन यायलाच पाहिजे. तर याला 1.75 इंटू 10⁻+11 चार्ज म्हणजेच कुलम डिवायडेड बाय किलोग्रॅम, म्हणजे कुलम पर किलोग्रॅम. ह्याला E बाय m रेशो ऑफ द इलेक्ट्रॉन, आणि सेम टाईपने E बाय m रेशो ऑफ द प्रोटॉनची व्हॅल्यू काढतो मी. हे -20 दशांश चिन्ह पुढं घेतलं, 20 केलं, 20 इंटू 10⁻⁻, वरती आलं 7, शिल्लक राहिलं ते प्लस झालं, त्यामुळे 10⁻+7 शिल्लक राहिलं. हे 16 डिवायडेड बाय 1.68 म्हणजे 16 डिवायडेड बाय 1.7, 1.7 हे 16 डिवायडेड बाय 1.7. तर याचं डिव्हिजन केलं तर याचा भाग किती जाईल, थोडे 16 भागिले 17, 19, 20 आणि 1 7 27. हा दशांश चिन्ह इथं घेतलं, -20 केलं, हे आहे तसंच ठेवलं. त्यामुळे 16 डिवायडेड बाय 1.7 म्हणजे जवळजवळ 2पेक्षा थोडं कमी. 8 दुनी 16 म्हणजे 2पेक्षा थोडं कमी. हे तर 9.58 इंटू 10⁻27, 9.58च्या आसपास येतं. कॅल्क्युलेशनचा भाग आहे 9.58. E बाय m रेशो ऑफ द कुलम पर किलोग्राम, E बाय m रेशो ऑफ द प्रोटॉन. तर ह्या E बाय m रेशो बऱ्याच ठिकाणी लागतो. फिजिक्समध्ये पुढे लागणारे ॲटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लियामध्ये, किंवा इलेक्ट्रॉन प्रोटॉनमध्ये लागणारे, केमिस्ट्रीमध्ये लागतो. E बाय m रेशो. चार्ज जरी मॅग्निट्यूड सारखं असलं तर मास वेगवेगळं आहे. इलेक्ट्रॉनचं मास किती आहे, 10⁻31 आहे, म्हणजे व्हेरी व्हेरी लेस आहे. त्यामुळे m डिनॉमिनेटरचा फॅक्टर लेस आहे, त्यामुळे त्याचा E बाय m रेशो ग्रेटर दॅन प्रोटॉनपेक्षा जास्त असणार आहे. E बाय m रेशो दिसतं इथं. E बाय m रेशो ऑफ द इलेक्ट्रॉन 10⁻11 आहे, आणि E बाय m रेशो ऑफ द प्रोटॉन जो आहे तो 10⁻7 आहे, 10⁻7. त्यामुळे 10⁻11 कम्पॅरेटिव्हली व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन 10⁻7. इलेक्ट्रॉनचा E बाय m रेशो, इलेक्ट्रॉनचा
प्रोटॉनपेक्षा फार जास्त आहे. आणि ते ह्या E/m रेशोलाच म्हणतात स्पेसिफिक चार्ज. स्पेसिफिक चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणजेच E/m रेशो ऑफ द इलेक्ट्रॉन, किंवा स्पेसिफिक चार्ज ऑफ द प्रोटॉन म्हणजेच E/m रेशो ऑफ द प्रोटॉन. हे केमिस्ट्रीमध्ये लागतं आहे, फिजिक्समध्ये इतर ठिकाणी लागतं आहे. सहज चालूमध्ये आपल्याला त्याच्यातला फरक कळावा. याला स्पेसिफिक चार्ज म्हणतात. तो कोणाचा किती येतो काय त्याच्या व्हॅल्यूज आपल्या लक्षात यावा. चार्ज किती असतो, मास किती असतं. अनेक ठिकाणी MCQ सोडवताना आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या टॉपिकमध्ये चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन किंवा मास ऑफ द इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ह्या गोष्टी लागतात, त्यामुळे बोललो मी. ठीक आहे, पुढचा भाग. पॉइंट चार्ज घेतला. स्टेडी म्हणजे चार्जेस ॲट रेस्ट, त्याचा अभ्यास करणारी ब्रँच आहे ही. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये रेस्ट चार्जचा अभ्यास करतो आपण. दी स्टडी ऑफ दी चार्जेस ॲट रेस्ट. तर पॉइंट चार्ज घेतला मी काहीतरी +Q. हा एक पॉइंट चार्ज घेतला +Q. दुसरा पॉइंट चार्ज घेतला -Q. +Q आणि -Qचा आत्ता मी बेसिक अर्थ बोललो. दोघांमध्ये काहीतरी सेपरेशन आहे, डिस्टन्स R. तर दोघांमधला जो काय फोर्स असतो त्याला म्हणतात कुलम्स फोर्स. कुलम्स फोर्स. याच्या अगोदरच्या टॉपिक्स आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यावेळेस आपण कुलम्स फोर्सची आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची कंपॅरिझन केली होती. तर हा जो काय फोर्स असतो कुलम्स फोर्स, कुलम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. द कुलम्स फोर्स दॅट मे बी अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह. चार्जेस दोन टाईपचे अगोदरच्या टॉपिकमध्ये पाहिलं आपण. इलेक्ट्रिक चार्जेस जे ते प्लस आणि -Q असल्यामुळं लाईक चार्जेस जर असेल तर दोघांमधला फोर्स रिपल्सिव्ह राहील, ++ किंवा -, लाईक चार्जेस होतील. अनलाईक चार्जेस असतील म्हणजे +- तर दोघांमधला फोर्स अट्रॅक्टिव्ह राहील. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची आपण कंपॅरिझन केली होती. तर हा जो काय अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह फोर्स, चार्जेस कोणत्या टाईपचे, लाईक हे का अनलाईक, त्यानुसार तो फोर्स जो आहे तो अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह येणार आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड of the charges and inversely proportional to square of the distance between them. इथं दिसतं ते बोललो मी, Q1 Q2 अपॉन R². R म्हणजे दोघांमधलं डिस्टन्स ऑफ सेपरेशन, आणि त्यामुळे इथला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जो येतो तो 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². हे कुलम्स फोर्स आला. फोर्स जी ती वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे हा जो काय फोर्स आहे दॅट मे बी अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह, दोघांनी एकमेकावर एक्झर्ट केलेला फोर्स. इथं आता हे +- म्हणजे लाईक अनलाईक चार्जेस घेतलेले, एक प्लस आणि एक मायनस म्हणजे अनलाईक चार्जेस झाले. त्यामुळे इथं दोघांमधला जो काय फोर्स येणार आहे तो अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. पहिला चार्ज जो आहे म्हणजे +Q जो आहे तो दुसऱ्याला, आणि -Q जो आहे दुसरा चार्ज पहिल्याला सारख्याच फोर्सने एक्झर्ट करणार आहे. एकमेकावर एक्झर्ट केलेला फोर्स सारखाच असेल. दुसऱ्या चार्जने पहिल्यावर एक्झर्ट केलेला फोर्स एक्झर्टेड बाय किंवा फोर्स एक्झर्टेड ऑन फर्स्ट चार्ज बाय द सेकंड चार्ज, आणि फोर्स एक्झर्टेड बाय सेकंड चार्ज ऑन फर्स्ट चार्ज. फोर्स एक्झर्टेड, नीट ऐकायचं, हे आपण सिम्बॉल काय लिहितो त्यानुसार मिनिंग आहे. सिम्बॉलला मिनिंग नाही, आपण बोलतो काय त्यानुसार तिचे अर्थ आहे. तर F1 टू बी दी फोर्स एक्झर्टेड ऑन बोलतो मी फर्स्ट बाय सेकंड. तसंच F2 इज दी फोर्स एक्झर्टेड ऑन सेकंड बाय फर्स्ट. दोघांनी एकमेकावर एक्झर्ट केलेला फोर्स सारख्या मॅग्निट्यूडचा असेल, आणि दोघं एकमेकाला अपोजिट डायरेक्शननी, म्हणजे हा पहिला चार्ज याला इकडं ओढल F2 1 2नी,
आणि दुसरा चार्ज जो आहे तो याला इकडं ओढल F21ने. त्यामुळे इथं F12 आणि F21 हे दोघं एकमेकाच्या अपोजिट फोर्सेस होणार आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे अनलाईक चार्जेस असल्यामुळं हा जो आहे तो अट्रॅक्टिव्ह फोर्स आला. तर जो काय कुलम्स फोर्स दॅट मे बी अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह इथं दिसतं, हा म्युच्युअल फोर्स आहे, तो अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह असतो. तो इनवर्स स्क्वेअर लॉ व्हेरीफाईड करतो. बऱ्याचशा गोष्टी येणार आहे आपल्याला, त्याच्याशी फार जास्त डीपमध्ये आपलं कितीतरी झालेलं असतं. तर इथला 1/4πε0 हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीची व्हॅल्यू येते 9 × 10⁹ एवढ्याची व्हॅल्यू. मी त्याचं युनिट काढतो, SI युनिटमध्ये तेवढी येते. त्यामुळे हे इकडं ठेवलं, हे इकडं आलं. फोर्सचं SI युनिट न्यूटन, R² म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर, त्याचं युनिट काढून राहिलो मी फॉर्म्युलेकडे बघून. डिवायडेड बाय Q1 Q2 म्हणजे किलोग्रॅम स्क्वेअर, हे सॉरी कुलम स्क्वेअर. Q1 Q2 चार्जेस आहे. तर 1/4πε0 जो काय येतो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी तो एवढा येतो 1/4πε0. 1/4π कॉन्स्टंट झाला जर लक्षात येत असेल तर. आणि ε0 म्हणजेच ॲक्च्युली ह्या सगळ्याची व्हॅल्यू एवढी येते 1/4πε0 ची. तर ε0 हे याला म्हणतात परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस ε0. आणि ॲप्सायलॉन म्हणजेच परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम. त्यामुळे ε/ε0 यालाच म्हणतात डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. तर व्हॉट इज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट? परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम divided by permittivity of the free space. This ratio is called dielectric constant. याला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतात. त्यामुळं परत ऐकायचं आता. हा जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे म्हणजे दिस रेशो जो आहे याला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी पण म्हणतात. शब्दामध्ये दिसतं, याला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतात. किंवा हे ε/ε0 म्हणजे ॲक्च्युली ती रिलेटिव्ह परमिटिव्हिटी झाली के. तर केची व्हॅल्यू इज ग्रेटर ऑर इक्वल टू 1 असते. के इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, लेस दॅन 1 नसतोच. तर केची व्हॅल्यू ॲक्च्युली एअर मीडियमसाठी केची व्हॅल्यू जी येते एअरसाठी, केची व्हॅल्यू जी येते एअर मीडियमसाठी ती के डिफरंट मीडियमसाठी डिफरंट येतो. आत्ता आपण पाहिलं इट इज ऑलवेज ग्रेटर ऑर इक्वल टू 1. तर के इज इक्वल टू 1 किंवा के इज इक्वल टू 1.008 किंवा केची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1. इथं ग्रेटर दॅन 1 आलं तरी. आणि केची व्हॅल्यू इन्फिनिटी असं थोडं मी लिहितो मुद्दाम. हे इयरसाठी झालं ॲक्च्युली. के इज इक्वल टू 1 जो आहे तो इयरसाठी येतो. एक मिनटं. के इज इक्वल टू 1 खऱ्या अर्थाने फ्री स्पेससाठी येतो. फ्री स्पेस म्हणजेच व्हॅक्यूमसाठी. व्हॅक्यूमसाठी केची व्हॅल्यू 1 येते. व्हॅक्यूमसाठी केची व्हॅल्यू 1 येते. व्हॅक्यूम म्हणजे फ्री स्पेस. इयरसाठी केची व्हॅल्यू किती येते 1.008. आता हा 1.00 याचा अर्थ कळत असेल तर इट इज अप्रॉक्सिमेटली 1च झालं. त्यामुळे इयर असू नाही तर फ्री स्पेस असू म्हणजे एअर आणि व्हॅक्यूमसाठी केची व्हॅल्यू 1च कन्सिडर करतात. एअर आणि व्हॅक्यूमसाठी केची व्हॅल्यू काय करतात 1च घेतात. 1.008 कितीने थोडा किंचित फरक 1.008 हा डिसिमल नंतर 2 झिरो नंतर 8 आहे. म्हणजे आपल्याला हा डिजिट कळत असेल तर के हा पण 1च्या नियरली इक्वल झाला. त्यामुळे इयर असू नाही तर फ्री स्पेस असू केची व्हॅल्यू 1 घेतात.
आणि इट इज ग्रेटर दॅन 1 फॉर याच्यासाठी अदर मीडियमसाठी येतं, अदर मीडियमसाठी. आणि फॉर मेटलसाठी, फॉर मेटलसाठी, मेटल आर द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, तेव्हा मेटलसाठी केची व्हॅल्यू जी येते ती इन्फिनिटी येते मेटलसाठी. तर केची व्हॅल्यू अशा येतात. फॉर डिफरंट मीडिया के इज ग्रेटर ऑर इक्वल टू 1. एअर आणि फ्री स्पेससाठी के जवळजवळ सारखाच येतो 1. म्हणजे थोडक्यात इथं जर लक्षात येत असेल तर तुमची म्हणजे डेन्सिटी जशी जशी वाढत जाते, मटेरियलची डेन्सिटी जशी जशी वाढत जाते तसं के काय होतं, वाढत जातो. मेटलसाठी म्हणजे गुड कंडक्टर ऑफ ही इलेक्ट्रिसिटी के इज इन्फिनिटी येतो फॉर ऑल मेटल्स. ठीक आहे. त्याच्यावर फार जास्त वेक्टर फॉर्ममध्ये याच्या त्याच्या फॉर्ममध्ये आपल्याला भरपूर लिहिता येईल, त्याची आवश्यकता नाही. पुढचं बघायचं आता. कोणताही चार्ज घेतला, पॉईंट चार्ज, समजा हा एक पॉईंट चार्ज आहे पॉझिटिव्ह Q1, हा दुसरा पॉईंट चार्ज आहे Q2, Q3, तिसरा पॉईंट चार्ज आहे, पॉईंट चार्ज शब्दांना अर्थ आहे, आणि हा एक चौथा पॉईंट चार्ज आहे Q4. तर प्रत्येक आत्ताच्या अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रत्येक पॉईंट चार्ज एकमेकावर फोर्स एक्झर्ट करणारे. तर याच्यापैकी मी पहिल्यावर एक्झर्ट केलेला फोर्स, पहिल्यावर एक्झर्ट केलेला फोर्स, पहिल्याच्या पॉईंट चार्जवर एक्झर्ट केलेला फोर्स, फोर्स एक्झर्टेड ऑन फर्स्ट, मगाचे शब्द लक्षात येत असेल तर फोर्स एक्झर्टेड ऑन फर्स्ट बाय सेकंड, फोर्स एक्झर्टेड ऑन फर्स्ट, प्रत्येकाने एकमेकावर फोर्स एक्झर्ट केलेला असेल. तर मी ह्या पहिल्या चार्जवर एकूण किती फोर्स एक्झर्ट होतं तो काढतो. तर फोर्स एक्झर्टेड बाय फोर्स एक्झर्टेड ऑन फर्स्ट बाय सेकंड. तसं फोर्स एक्झर्टेड ऑन फर्स्ट बाय थर्ड काढ, त्याला मी फोर्स एक्झर्टेड ऑन फर्स्ट बाय थर्ड चार्ज. तसं फोर्स एक्झर्टेड बाय ऑन फर्स्ट, फोर्स एक्झर्टेड ऑन फर्स्ट बाय फोर्थ चार्ज, पॉईंट चार्जेस आहे असं मानलं मी. हे जर दिलं ऑन फर्स्ट आहे सगळे, तर लेट फॉर F12, F13, F14 बी दी फोर्सेस एक्झर्टेड ऑन फर्स्ट पार्टिकल बाय सेकंड, थर्ड अँड फोर्थ रिस्पेक्टिवली असं मानलं. तर पहिल्यावर दुसऱ्याने एक्झर्ट केलेला फोर्स काय असणार आहे, पहिल्यावर दुसऱ्याने एक्झर्ट केलेला फोर्स काय असणार आहे, पहिल्यावर हे पॉझिटिव्ह चार्जेस आहे, ज्या अर्थी मायनस लिहिलं नाही मी, Q1, Q2, Q3, Q4. तर हे काय झाले, लाईक चार्जेस झाले. त्यामुळं पहिल्यावर दुसऱ्याने एक्झर्ट केलेला फोर्स जो येतो ह्या डायरेक्शनने येईल. हा आला F12. पहिल्यावर तिसऱ्याने एक्झर्ट केलेला फोर्स, पहिल्यावर तिसऱ्याने एक्झर्ट केलेला फोर्स ह्या डायरेक्शनने येईल F13. आणि पहिल्यावर चौथ्याने एक्झर्ट केलेला फोर्स ह्या डायरेक्शनने येईल F14. तर प्रत्येकामध्ये दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, अशा भरपूर कॉम्बिनेशन येणार आहे. तर आपण काय करतोय, फोर्स एक्झर्टेड ऑन फर्स्ट बाय रिमेनिंग डिफरंट जे काय चार्जेस घेतले इथं ते, फोर्स एक्झर्टेड ऑन फर्स्ट बाय द गिवन अदर चार्जेस, ते जे आले ते F12, F2, F13 आणि F14 आले. त्यामुळे हे फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे. त्यामुळे हे 3 वेक्टर आलं. वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर अल्जेब्रामध्ये लिहिलं आपण, त्या तिघांचा रिझल्टंट अल्जेब्रिक सम येईल. तिघांचा रिझल्टंट जो आहे तो अल्जेब्रिक सम येईल.
and that is the net force exerted on first particle. पाहिजे त्याला मी एफ नेटच म्हणतो. नेट फोर्स एक्झर्टेड ऑन फर्स्ट पार्टिकल झाला तो एवढा आला. हे जर लक्षात येत असेल बेसिक, तर हे काय झालं ॲक्च्युली वेक्टर अल्जब्रानुसार फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. त्यामुळं पहिल्या चार्जवर पॉईंट चार्जवर इतर पॉईंट चार्जेसनी एक्झर्ट केलेला फोर्स जो आला दॅट इज द वेक्टर सम ऑफ द फोर्सेस एक्झर्टेड बाय इच इंडिव्हिज्युअल पार्टिकल. वेक्टर सम हाला नेट फोर्स म्हणजे रिझल्टंट फोर्स. यालाच म्हणता प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फोर्सेस. वेगळं काय नाही, सुपरपोजिशन ऑफ फोर्सेस. नेट फोर्स काढतो आपण. आपल्याला MCQ जर असतील तर ह्या टाईपने आपल्याला फोर्सेस काढता येतील. पहिल्यावर एक्झर्ट केलेला फोर्स काढला इतरांनी, दुसऱ्यावर एक्झर्ट केलेला फोर्स काढता येईल. याच्यावर एक्झर्ट केलेला पहिल्या चार्जनी, दुसऱ्या चार्जनी, तिसऱ्या चार्जनी काढता येईल. प्रत्येकाने एकमेकावर फोर्स एक्झर्ट केलेला इथं लक्षात घ्यायचा. इथं आपण फक्त काय केलेलं आहे, इतर चार्जेस जे दिलेले आहेत त्यांनी फर्स्टवर एक्झर्ट केलेला फोर्स काढला इथं मी ह्या इक्वेशनमध्ये. तसं प्रत्येकावर फोर्स एक्झर्ट केलेला काढता येईल आपल्याला. Q2वर एक्झर्ट केलेला फोर्स बाय Q1, Q3, Q4 काढता येईल. म्हणजे याच्यावर एक्झर्ट केलेला किंवा याच्यावर एक्झर्ट केलेला काढता येईल इतर राहिलेल्यानी, याच्यावर एक्झर्ट केलेला काढता येईल इतर राहिलेल्यानी. तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फोर्सेस नीट लक्षात घ्यायचं. ते MCQज असतील आपल्याला. पुढचा बघायचा थोडा पार्ट. पुढचा पार्ट जे चार्ज डिस्ट्रीब्युशन बघायचं आपल्याला. चार्ज डिस्ट्रीब्युशन. चार्ज डिस्ट्रीब्युशन वन डायमेन्शनल बॉडी घेतली मी, फॉर एक्झाम्पल थिन वायर. थिन वायर घेतली, पातळ वायर घेतली, वन डायमेन्शनल बॉडी झाली. ही वन डायमेन्शनल बॉडी झाली. किंवा स्क्वेअर प्लेट घेतली, स्क्वेअर प्लेट घेतली, मेटल प्लेट. किंवा डिस्क घेतली, डिस्क घेतली, सर्क्युलर डिस्क घेतली. हे मेटल प्लेट घेतली. मेटल प्लेट, सर्क्युलर डिस्क घेतली. छोटी बॉडी घेतो, मला थोडं सगळं एकत्र बसवतो मी. सर्क्युलर डिस्क घेतली. हे थिन वायर आहे, थिन मेटल वायर. मेटल शब्द देत नाही बसत. थिन वायर ऑल आर कंडक्टिंग मटेरियल आहे. सर्क्युलर डिस्क, ही स्क्वेअर प्लेट. आणि मी तिसरी अजून एक घेतो, भरपूर बॉडीज आहे आपल्याला. तिसरं एक मी घेतलं, मी स्पियर घेतलं. स्पियर, स्पियर घेतलं. सॉलिड स्पियर असो नाही तर हॉलो स्पियर असो. स्पियर इट मे बी सॉलिड ऑर हॉलो, पाहिजे तेवढ्या घेता येतील. तर ह्या रेग्युलर शेप आणि सिमेट्रिक बॉडीज झाल्या. रेग्युलर बॉडीज झाल्या. याचा शेप जो आहे तो रेग्युलर शेप आहे. सिमेट्रिक बॉडीज आहे, सिमेट्रिक रेग्युलर शेप बॉडी झाल्या. तर ही मेटल वायर जी वन डायमेन्शनल आहे. हे स्क्वेअर प्लेट आणि सर्क्युलर डिस्क या दोन ज्या आहेत त्या 2 डायमेन्शनल बॉडीज घेतल्या मी. आणि हे तिसरी जी आहे ती 3 डायमेन्शनल बॉडी घेतली. कोणत्याही बॉडीला आपण चार्ज दिला. अजून एक चौथी बॉडी घेतो मी, ऑफ इरेग्युलर शेप, ऑफ एनी शेप, एनी बॉडी ऑफ which is not symmetric, it is not regular, it is of the irregular shape. इरेग्युलर शेपची काहीतरी बॉडी घेतली. नॉन सिमेट्रिक इरेग्युलर शेपची बॉडी घेतली.
हे सगळ्या कंडक्टिंग बॉडीज आहे. कंडक्टिंग बॉडीज म्हणजे सगळं फॉर एक्झाम्पल मेटलचे आहे. कंडक्टिंग मटेरियल 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. म्हणजे याला लांबी आहे, ह्या दोघींना सरफेस एरिया आहे, याला व्हॉल्यूम आहे. 1 डायमेन्शनल लेंथ असते, 2 डायमेन्शनलला एरिया असतो. म्हणजे बाकीचं तर असतंच, पण मेन त्याचा डिस्टिंग्विश जे आहे 3 डायमेन्शनलला व्हॉल्यूम असतं, बाकीचं असतंच. कोणताही कंडक्टिंग मटेरियल घेतला, पण ह्याच्यापैकी कोणतीही बॉडी घेतली किंवा इवन कोणतीही घेतली, कंडक्टिंग बॉडीला आपण जेव्हा चार्जिंग करतो, whenever any body is charged, when we are charging some conductor, the charge जो काय असतो तो त्याच्या आउटर सरफेसवर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत असतो. स्टेटमेंट नीट ऐकायचं. the charge given to the conductor म्हणजे ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चार्जिंग जो काय चार्ज आहे दॅट इज गेट रिसाइड म्हणा किंवा रिसेट म्हणा किंवा रिअरेंज म्हणा किंवा अकोमुलेट म्हणा ऑन आउटर सरफेस ऑफ द कंडक्टर. तर दिलेला चार्ज आहे तो कंडक्टरच्या आउटर सरफेसवर रिसेट होतो. बाहेरच्या बाजूने, बाहेरच्या आतमध्ये चार्ज घुसत नाही. ड्युरिंग चार्जिंग ऑफ अ कंडक्टर द चार्ज इज resides over the uniformly over the outer surface of the conductor. युनिफॉर्मली आणि बाहेरच्या बाजूने तो बाहेरच्या आउटर सरफेसवर डिस्ट्रीब्यूट होतो. चार्ज डिस्ट्रीब्युशन जे आहे ते युनिफॉर्म आणि आउटर सरफेसवर होत असतं. चार्ज डिस्ट्रीब्युशन जे आहे ते युनिफॉर्म आणि आउटर सरफेसवर होत असतं. चार्ज इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द आउटर सरफेस ऑफ द एनी बॉडी. 2 डायमेन्शनल असू नाही तर 3 डायमेन्शनल असू नाही तर 1 डायमेन्शनल असू, कोणत्याही बॉडीला आपण चार्जिंग करतो, कंडक्टर चार्जिंग करत असेल तर तो चार्ज आहे त्याच्या बाहेरच्या बाजूने सगळीकडं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो. हे बेसिक लक्षात घ्यायचं इलेक्ट्रोस्टॅटिकचं किंवा चार्जिंगचं. त्यामुळे हे लांबी असेल 1 डायमेन्शनल तर त्या लांबीवर सर्व लांबीवर युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट होईल. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतं. सर्क्युलर प्लेट घेतली मी, त्याच्या ह्या बाजूने आणि ह्या बाजूने सरफेस एरिया आले तिला 2, पुढची साईड आणि मागची साईड दोन्ही बाजूने तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होईल. किंवा सर्क्युलर डिस्क पण तसंच. तर हे स्पेअर घेतलं मी, मेटल स्पेअर, ते सॉलिड असू नाही तर हॉलो असू. वाक्याचं स्टेटमेंटचं जर बेसिक लक्षात घेतला अर्थ तर ते हॉलो असू नाही तर सॉलिड असू, तो जो काय चार्जिंग दिलेला आपण दिलेला चार्ज जो काय देणार आहे तो बाहेरच्या आउटर साईडने युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ते चार्जिंगचं बेसिक आहे. तर इथं ह्या ज्या काय केसेस लिहिल्या मी, 1 डायमेन्शनल जे एक्झाम्पल घेतले, 2 डायमेन्शनलचे जे एक्झाम्पल घेतलं किंवा 3 डायमेन्शनलचे जे एक्झाम्पल घेतले मी, तर ह्या सिमेट्रिक बॉडीज रेग्युलर सिमेट्रिक बॉडीजवर असं होतं. इरेग्युलरवर पण तसंच होतं, फक्त थोडा फरक आहे. इरेग्युलरवर चार्ज डिस्ट्रीब्युशन जे आहे ते जिथं जिथं शार्प एजेस आहे, जिथं जिथं शार्प एजेस आहे किंवा कर्व सरफेस आहे तिथं तिथं चार्ज डिस्ट्रीब्युशन ते जे आहे ते चार्ज जास्त अकोमुलेट होतो. इथं युनिफॉर्मॅलिटी नाही राहत. जिथं जिथं शार्प एजेस आहे तिथं शार्प एजेस किंवा टर्न्स किंवा कर्व पार्ट तिथं चार्ज जास्त जाऊन बसतो. इतर ठिकाणी मधल्या पार्टमध्ये, मधल्या म्हणजे त्या आउटर सरफेसच्या इतर राहिलेल्या ठिकाणी तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होईल. हा याच्यातल्या अगोदरच्या आणि याच्यामध्ये फरक आहे, इरेग्युलर सेप्ट आणि आधीचं.
तर याला म्हणतात युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ द चार्ज. चार्ज डिस्ट्रीब्युशन जे काय बघतो आपण चार्ज डिस्ट्रीब्युशन, तर त्याच्यातली ही पहिली केस झाली. ह्या तिन्ही जे आहे ते युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन झालं. आणि पुढचं जे आहे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ द चार्जेस झालं. आणि पुढचं जे आहे ते दुसरं नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन झालं. नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ द चार्ज. नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय बघतो आपण, युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन, नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन. तर सिमेट्रिक बॉडीज असतील, रेग्युलर शेप असतील, तर चार्ज सगळ्या ठिकाणी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतात, त्याला युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणतात. आणि नॉन सिमेट्रिक बॉडी असतील म्हणजे इरेग्युलर शेपच्या बॉडी असतील, तर तिथंही चार्ज जो येतो आउटर साईडलाच, पण जिथं शार्प एजेस जास्त आहे किंवा जिथं कर्व पार्ट आहे तिथं चार्ज अकोमोडेशन जे आहे ते जास्त असतं, बाकीच्या ठिकाणी कमी असतं. म्हणजे शार्प एजेसच्या तिथं चार्ज अकोमोडेशन जास्त असतं. तर हे जे काय चार्ज डिस्ट्रीब्युशन झालं त्याला नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणतात. तर युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन आत्ता पाहिलं आपण, 1 डायमेन्शनल बॉडी असेल तर तिथं लेंथ असते, 2 डायमेन्शनलला एरिया असतो, 3 डायमेन्शनलला व्हॉल्यूम असतं. त्यामुळे आपल्याला इथं चार्ज डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म येतं, आपल्याला चार्ज पर युनिट लेंथ काढता येईल. चार्ज पर युनिट लेंथ किंवा ह्या केसमध्ये चार्ज पर युनिट एरिया काढता येईल. चार्ज पर युनिट एरिया किंवा ह्या तिसऱ्या केसमध्ये चार्ज डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे चार्ज पर युनिट व्हॉल्यूम काढता येईल. तर इथलं चार्ज पर युनिट लेंथ ते झालं ते क्यू प्लस क्यू बी दी चार्ज गिव्हन टू दिस. सगळ्यांना प्लस क्यू चार्ज दिला मी, प्लस क्यू पॉझिटिव्ह क्यू दिला. इकडं पण इव्हन हे नॉन युनिफॉर्म जे त्याला पण ते प्लस क्यू भागिले लेंथ, चार्ज पर युनिट लेंथ किंवा सिग्मा आलं क्यू अपॉन सरफेस एरिया किंवा रो आलं क्यू अपॉन व्हॉल्यूम. ते आलं युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशनमध्ये. युनिफॉर्ममध्ये येतं हे. युनिफॉर्म जर असेल तर चार्ज डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असेल तर ॲक्च्युली चार्ज पर युनिट लेंथ हा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट येणार आहे. म्हणजेच लॅम्बडा कॉन्स्टंट येईल किंवा इथं सिग्मा कॉन्स्टंट येईल किंवा इथं रो कॉन्स्टंट येईल. आणि त्यामुळे आपल्याला इन टर्म्स ऑफ द चार्ज जो आहे तो क्यू इथं लॅम्बडा इंटू एलच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल किंवा इथं चार्ज जो क्यू सिग्मा इंटू एच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल किंवा ह्या केसमध्ये चार्ज क्यू जो आहे तो सिग्मा इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल युनिफॉर्म असल्यामुळं. तर याला म्हणतात लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. म्हणजे लांबीवर डिस्ट्रीब्यूट झाला, लिनियर झालं. म्हणजे याच्या करस्पॉन्डिंग हे जे आलं चार्ज पर युनिट लेंथ त्याला लॅम्बडा म्हणलं आपण. दॅट इज कॉल्ड लिनियर चार्ज डेन्सिटी. हा लॅम्बडा म्हणजेच लिनियर चार्ज डेन्सिटी. शब्दांमध्येच अर्थ आहे लिनियर चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट लेंथ किंवा याला म्हणतात सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट सरफेस एरिया किंवा याला म्हणतात व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी शब्दांमध्येच अर्थ आहे चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. तो का काढायचा, कशासाठी काढायचा मी आत्ता बोललो. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असल्यामुळं हा लॅम्बडा कॉन्स्टंट येईल किंवा इथे ह्या केसमध्ये सिग्मा कॉन्स्टंट असेल, ह्या केसमध्ये रो कॉन्स्टंट असेल. त्यामुळे आपल्याला क्यू प्रत्येकाचा क्यू इन टर्म्स ऑफ द करस्पॉन्डिंग कॉन्स्टंटमध्ये म्हणजे लेंथ लॅम्बडामध्ये किंवा सिग्मामध्ये किंवा रोमध्ये लिहिता येईल. त्याच्यावरनं त्याचे युनिट दिसतात. चार्जचं युनिट डिवायडेड बाय लेंथचं युनिट म्हणजे याचं एस आय युनिट आलं किती, कूलम पर मीटर किंवा याचं एस आय युनिट येईल कूलम पर मीटर स्क्वेअर किंवा याचं सिग्माचं एस आय युनिट येईल कूलम पर व्हॉल्यूम म्हणजे सेंटीमीटर क्यूब, सॉरी मीटरमध्येच. याचं एस आय युनिट आलं कूलम पर मीटर.
याचं SI युनिट आलं कूलम पर मीटर स्क्वेअर. याचं SI युनिट आलं कूलम. याचं SI युनिट आलं कूलम पर मीटर क्यूब. युनिट दिसतं, सगळं दिसत असतं, सर्व दिसत असतं. आपली बघण्याची ती दृष्टी पाहिजे. आपण त्या टाईपने विषय लक्षात घेतला पाहिजे, समजून घेतलेला पाहिजे. वेगळं काही नसतं. फक्त आपण योग्य वेळेस ते करत नाही आणि आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अडचण काही नाही. तर हे चार्ज पर डिस्ट्रीब्युशन पाहिलं. चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि त्याच्यावरनं चार्ज पर चार्ज डेन्सिटीज पाहिल्या. चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि त्याच्यावरनं चार्ज डेन्सिटीज. सरफेस लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. ते युनिफॉर्मसाठी येतं. नॉन युनिफॉर्मसाठी तिथं ते नॉन युनिफॉर्म असल्यामुळे ते कॉन्स्टंट नसणारच आहे. त्यामुळे इरेग्युलर शेपसाठी नाहीच आहे ते 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनसाठी लॅम्बडा, सिग्मा आणि रो करस्पॉन्डिंग पाहिलं. आपण प्रॉब्लेम सोडवताना लागणार आहे. फिजिक्समध्ये इतर टॉपिकमध्ये बऱ्याच ठिकाणी लागतं ते. ठीक आहे, पुढचा भाग बघायचा. पॉईंट चार्ज घेतला मी प्लस क्यू. पॉईंट चार्ज, पॉईंट चार्जचा एक शब्द बेसिक अर्थ लक्षात घ्यायचा. पॉईंटच्या फॉर्ममध्ये पॉईंट चार्ज प्लस क्यू घेतला. तर त्या चार्ज, कोणताही इलेक्ट्रिक चार्ज घेतलं तर त्याच्या बाजूला सराउंडिंग जे स्पेस आहे, सराउंडिंग जे स्पेस आहे 3 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल हा चार्ज मी कन्सिडर केला तर सराउंडिंग स्पेस चार्जच्या दुसरा कोणताही इलेक्ट्रिक चार्ज तिथं आणला, आत्ता पाहिला पण तिथं दुसरा कोणताही चार्ज आणला तर त्यांच्यामध्ये कूलम्स फोर्स असेल, तो अट्रॅक्टिव्ह आहे का रिपल्सिव्ह, त्याच्या कोणता चार्ज आणला, लाईक आणला का अनलाईक, त्याच्यानुसार तो येणार आहे. म्हणजे दी region surrounding the charge in which the any charge experiences a force that is called electric field. पुढचा कन्सेप्ट बघतो आपण, इलेक्ट्रिक फील्ड. कोणताही चार्ज घेतलं तर त्याच्या बाजूला हे जे काय रिजन येतं, 3 डायमेन्शनल काढणं इतकं काढलं मी, त्याच्या बाजूचं जे स्पेस आहे रिजन, that region in which any charge experiences a force that is called electric field, त्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हणतात. तर इलेक्ट्रिक फील्ड ॲक्च्युली इलेक्ट्रिक फील्ड सगळं मॅग्नेटिझमचं याच्या अनालॉगस येणार आहे, लक्षात घ्यायचं. त्यामुळे हे मॅग्नेटिझमच्या याच्या अनालॉगसच येणार आहे. तर हा चार्ज आहे इथं याच्या ह्या बाजूला सगळी, त्याचं रिजन जे का दुसरा चार्ज त्याच्यात आणल्यावर त्याच्यावर फोर्स एक्झर्ट होईल, अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह. त्यामुळे हे जे काय रिजन आहे इथं इलेक्ट्रिक फील्ड आहे तिची सगळी, ह्या चार्ज इथं आहे त्याच्या सर्व बाजूला इथं इलेक्ट्रिक फील्ड रिजन आलं किंवा इलेक्ट्रिक फील्ड आली. त्या फील्डमध्ये जो काय फोर्स त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. दॅट रिजन इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड. तर इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती आपल्याला स्केलर किंवा वेक्टरमध्ये अशा दोन्ही टाईपनी एक्सप्रेस करता येते. इलेक्ट्रिक फील्ड जर वेक्टरमध्ये एक्सप्रेस केली, सेम ॲनालॉगस मॅग्नेटिझममध्ये येणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरमध्ये एक्सप्रेस करता येईल आपल्याला ती, किंवा स्केलरमध्ये पण एक्सप्रेस करता येते इन टर्म्स ऑफ द वेक्टर, और दुसरं जे ते इन टर्म्स ऑफ द स्केलर. वेक्टर क्वांटिटी किंवा स्केलर क्वांटिटी अशा दोन्ही फॉर्ममध्ये ती एक्सप्रेस करता येते. ती जर स्केलर आणि वेक्टर आणि स्केलर ती जर वेक्टरमध्ये एक्सप्रेस केली,
वेक्टरमध्ये म्हणजे त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. नीट ऐकायचं, हे इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ते जे काय रिजन आहे दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला वेक्टरमध्ये एक्सप्रेस करता येते किंवा स्केलरमध्ये एक्सप्रेस करता येते. ती जर वेक्टरमध्ये एक्सप्रेस केली तर याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि ती जर वेक्टरच्या ऐवजी स्केलरमध्ये एक्सप्रेस केली तर त्याला म्हणतात इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲक्च्युली हे बेसिक अर्थ बोलून राहिलो मी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तर इलेक्ट्रिक फील्ड इन टर्म्स ऑफ द वेक्टरमध्ये जर एक्सप्रेस करायचे असेल तर ते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हे काय येतं, इथं मी लिहिलं ई बार. ई बार वेक्टर दिसतो, बाण जर वरचा ॲरो लक्षात येत असेल तर इट इज अ वेक्टर. याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणतात. किंवा साध्या भाषेत आपण इलेक्ट्रिक फील्ड जरी म्हणलं तर ॲक्च्युली आपण इलेक्ट्रिक फील्डचा कोणता पार्ट कन्सिडर करत असतो, वेक्टर क्वांटिटी. आणि जेव्हा आपण स्पेशली इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणत असतो त्यावेळेस आपण काय करत असतो, इलेक्ट्रिक फील्डचा स्पेशली स्केलर कन्सिडर करत असतो. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे स्केलर, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इन टर्म्स ऑफ द स्केलर. त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हणलं की ॲक्च्युली ह्या दोन्ही गोष्टी ई बार आणि व्ही बार लक्षात म्हणजे घ्यायला पाहिजे. पण आपण स्पेशली आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणलं का ई बार डोक्यात घेतो आणि स्पेशली जेव्हा इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणतो तेव्हा व्ही डोक्यात घेत असतो आपण. तर इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते त्यालाच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणतात. वेक्टर फॉर्ममध्ये असेल तर त्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणतात. इलेक्ट्रिक फील्डची वेक्टर फॉर्म त्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणतात. इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे कूलम्स फोर्स ॲक्च्युली पर युनिट टेस्ट चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची बेसिक डेफिनेशन झाली इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट चार्ज, कूलम्स फोर्स पर युनिट चार्ज. तर टेस्ट चार्ज Q0 याला टेस्ट चार्ज म्हणतात. टेस्ट चार्ज म्हणजेच एक एकक पॉझिटिव्ह चार्ज, युनिट पॉझिटिव्ह चार्ज, याला टेस्ट चार्ज म्हणतात. दॅट इज कॉल्ड टेस्ट चार्ज. एक एकक पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच Q0 दॅट इज कॉल्ड टेस्ट चार्ज. आणि इलेक्ट्रिक फील्ड जर वेक्टरमध्ये एक्सप्रेस केली तर दॅट इज इलेक्ट्रिक वर्क डन पर युनिट टेस्ट चार्ज. इथं दिसतं ते बोलतो मी, वर्क डन पर युनिट टेस्ट चार्ज. याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणतात. हे वेक्टर क्वांटिटी आहे. त्यामुळे ही जे काय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा कूलम्स फोर्स आणि ईचं डायरेक्शन एकच राहील. हा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर किंवा निगेटिव्ह जरी असेल तर दोघांचं डायरेक्शन एकच राहील. इथं जर वेक्टरचं बेसिकनुसार हा ई बार येतो आणि हा एफ बार जर येत असेल तर ई बारचं आणि एफ बारचं डायरेक्शन ज्या अर्थी इथं इक्वल साईन आहे. वेक्टरच्या बेसिकनुसार ते जे आलं ते दोघं एकाच डायरेक्शनने आले. तर व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल. याच्यावरनं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं युनिट आलं, ई बारचं युनिट जे आलं ते काय आलं, फोर्स म्हणजे न्यूटन पर कूलम, SI युनिट. इलेक्ट्रिक फील्डचं SI युनिट आलं, इथं दिसतं न्यूटन पर कूलम स्क्वेअर. किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं SI युनिट आलं, SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं आलं. वर्कचं SI युनिट जूल आणि चार्जचं SI युनिट कूलम. त्यामुळं जूल पर कूलम ॲक्च्युली इट हॅज अ स्पेशल नेम दॅट इज कॉल्ड व्होल्ट. आपण जे पोटेन्शियल मोजतो त्याला व्होल्ट जे म्हणतात ते ॲक्च्युली जूल पर कूलम, वर्क डन पर युनिट टेस्ट चार्ज. त्यामुळे जूल पर कूलम हे त्याचं एक खरं बेसिक SI युनिट आहे. त्याला स्पेशल नेम दॅट इज कॉल्ड व्होल्ट. दोघांमधला डिफरन्स बघतो आपण.
दोघांमधला डिफरन्स आणि इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे नेमकं बेसिक काय. ठीक आहे, हे झालं इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल, त्याचं बेसिक. पुढचं थोडा पार्ट बघायचा. तर कोणताही पॉईंट चार्ज घेतला मी पॉझिटिव्ह क्यू, पॉईंट चार्ज घेतला मी प्लस क्यू, पॉझिटिव्ह घेता येईल, निगेटिव्ह घेता येईल. मी इथं प्लस क्यू चार्ज घेतला. हा प्लस क्यू चार्ज घेतला पॉईंट चार्ज मी ह्या अंतरावर, आर अंतरावर, ॲट अ पॉईंट पी. हा चार्ज घेतला मी पॉईंट चार्ज, त्याच्यापासून इथं कुठंतरी आर अंतरावर ॲट पॉईंट पी. मला याची इथं इलेक्ट्रिक फील्ड किती येते ती काढायची, विच इज व्हेक्टर क्वांटिटी. आणि पॉईंट पी पाशीच इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती येतं ते काढायचं. कारण आत्ता पाहिलं पण कोणताही चार्जच्या बाजूला इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल येतं. त्या फील्डमध्ये जर कुठेही पॉईंट घेतलं तर त्याच्यावर किती इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे ती व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे तिचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काढायचं. आणि परत इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे स्केलर क्वांटिटी आहे म्हणजे त्याला फक्त मॅग्निट्यूड येईल. त्याच पॉईंटपाशी ई आणि व्ही काढायचं आहे मला, विच इज ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द गिवन चार्ज इन अन इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दिस चार्ज. त्या फील्डमध्ये हा पॉईंट पी. तर कुलम्स लॉ माहिती आहे आपल्याला, किंवा आत्ता बाय डेफिनेशन पाहिलं. पण पहिल्यांदा ई काढतो मी. बाय डेफिनेशन किती झाले, फोर्स पर युनिट टेस्ट चार्ज झालं. त्याचा मॅग्निट्यूड काढतो फक्त कॅल्क्युलेशनमध्ये, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि नंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढतो मी. बाय डेफिनेशन इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती येतं, वर्क डन पर युनिट टेस्ट चार्ज. आता दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती झाला, कुलम्स लॉनुसार 1/4πε0. ह्या एफची व्हॅल्यू कुलम्स लॉनुसार एफ किती असतो, 1/4πε0. दोन चार्जेसमधला फोर्स किती असतो, 1/4πε0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. इथं Q1 म्हणजेच Q झाला आणि Q2 म्हणजेच मी इथं टेस्ट चार्ज आणला. टेस्ट चार्ज इथं आणून टेकावला तर ह्या दोघांचा हा टेस्ट चार्ज म्हणजे युनिट पॉझिटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह प्लस क्यू चार्ज त्याच्या फील्डमध्ये तो आणला मी. दोघांमध्ये रिपल्शन होणार आहे, दोघंही पॉझिटिव्ह आहे. टेस्ट चार्ज तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि त्यामुळं दिलेला चार्ज जर प्लस क्यू आहे तर हा प्लस क्यू आणि Q0 पॉझिटिव्ह झाला, त्यामुळे दोघांमध्ये रिपल्शन राहील. त्यामुळे इथं असा रिपल्सिव्ह फोर्स एक्झर्ट होणार आहे इथं. त्यामुळे इथं ई बारचं डायरेक्शन जे आहे ते इकडं येणार आहे. ई बारचं डायरेक्शन जे आहे ते इकडं येणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज जर असेल हा तर हा पॉझिटिव्ह क्यू घेतला मी, तर त्याच्यापैकी ई बारचं डायरेक्शन काढलं. पण आता इथं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेशनने निघतो. फोरची किंमत माहिती आपल्याला, त्याला फक्त Q0ने डिवाइड केलं आपण आर स्क्वेअर. एफची व्हॅल्यू टाकली इथं, सेकंदात येतं सेकंदात, आणि डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तसाच म्हणजे एफची व्हॅल्यू एवढी व्हॅल्यू इथं टाकली आणि डिवायडेड बाय Q0 कॅन्सल झालं म्हणजे आलं 1/4πε Q/r². हे काय आलं, इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड आला ॲट अ पॉईंट. इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड आला, त्याचं एक्सप्रेशन आलं. ह्या पॉईंटपाशी इलेक्ट्रिक फील्ड किती आहे किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल वर्क डन इन ब्रिंगिंग, वर्क डन पर युनिट टेस्ट चार्ज. आता हे वर्क डन काढलं मी इथं. हा टेस्ट चार्ज जो आहे तो इथं ठेवला, त्याला तो काय करेल, Q0 इथं ठेवलं तर हा प्लस क्यू काय करेल, रिपेल्ड करेल. मी तिथनं थोडा इकडं सरकावला स्मॉल पार्टमध्ये, असं छोटं छोटं स्मॉल पार्टमध्ये त्याची डिस्प्लेसमेंट करत चाललो DXनी. त्याच्यावर रिपल्सिव्ह फोर्स ॲक्ट होईल. त्यामुळं रिपल्सिव्ह फोर्स म्हणजे -F आणि DX फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे जे येणार आहे निगेटिव्ह वर्क डन येणार आहे, निगेटिव्ह वर्क डन. त्यामुळे ह्या डब्ल्यूची व्हॅल्यू जी येणार ते निगेटिव्ह येणार आहे. डब्ल्यूची व्हॅल्यू ती अशी बाजूला काढली आणि याच्यात टाकली आणि ते पुढं सोडवलं
तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल येतं 1/4πε0 Q/R. 1/4πε0 Q/R हे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं एक्सप्रेशन येतं. तर कुलम्स फोर्स हे 3 एक्सप्रेशन मधला बेसिक फरक बघायचा. कुलम्स फोर्स जे आलं इथं Q0/R². इलेक्ट्रिक फील्ड झालं Q/R². इथं Q0 आला नाही आणि इथं Q0 नाही आला ना R² ऐवजी R आला. तिघांमधला फरक बघायचा 3 एक्सप्रेशन मधला. कुलम्स लॉ अनुसार जो काय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स येतो त्याच्यातला हा Q0 निघून गेला का इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा मॅग्निट्यूड होतं आणि परत याच्यातला हा आरचा एक आर निघून गेला का इलेक्ट्रिक पोटेन्शियल होतं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येईल. हा चार्ज जर मायनस जर असता तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल निगेटिव्ह आला असतं. हा मायनस जर असता तर क्यू, आपण क्यू इथं प्लस घेतलेला आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. आणि हा जर मायनस जर असता तर या दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आला असता. त्यामुळं हे ई जे आलं ते पॉझिटिव्ह चार्जसाठी इकडं डायरेक्शन आलं. हा चार्ज जर मायनस असतं तर ईचं डायरेक्शन इकडं आलं असतं निगेटिव्ह चार्जसाठी. हे बेसिक लक्षात घ्यायचं. ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा त्याच्यावरून आपण इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉईंट काढलं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढलं. पुढचा थोडा भाग बघायचा. आता इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, पॉईंट चार्ज घेतला आपण आत्ता पाहिलं, प्लस क्यू चार्ज घेतला किंवा मायनस क्यू चार्ज घेतला. मायनस क्यू पॉईंट चार्जेस घेतो मी, प्लस क्यू पॉईंट चार्ज, मायनस क्यू पॉईंट चार्ज. किंवा अजून घेतो मी कोणता, लाईक चार्जेस घेतो, प्लस क्यू आणि मायनस क्यू, प्लस क्यू आणि प्लस क्यूच घेतो. 2 पॉईंट चार्जेस सेपरेटेड बाय सम डिस्टन्स, प्लस क्यू प्लस क्यू. किंवा अजून लाईक चार्जेस झाले, मायनस क्यू मायनस क्यू. परत हे पण 2 लाईक चार्जेस झाले, मायनस क्यू मायनस क्यू. लाईक निगेटिव्ह 2 चार्जेस सेपरेटेड बाय सम डिस्टन्स असं घेतलं. किंवा अजून एक घेतो मी, प्लस क्यू आणि मायनस क्यू सेपरेटेड बाय सम डिस्टन्स. हे अनलाईक चार्जेस झाले. इक्वल अँड अपोजिट प्लस मायनस म्हणजे अनलाईक इक्वल चार्जेस झाले. हे प्लस प्लस लाईक झाले, हे मायनस मायनस लाईक झाले. हे सगळे प्लस क्यू पॉईंट चार्ज झाला, मायनस क्यू पॉईंट चार्ज झाला. आता प्लस क्यू चार्जच्या तिथं जवळ जर टेस्ट चार्ज आणला तर काय होणार आहे, रिपल्शन होणार आहे. रिपल्शन मी इकडनं इथं जर टेस्ट चार्ज आणला तर त्याची फील्ड इथं आहे, त्यामुळे त्याला असं बाहेर ढकललं जाईल. तर याच्या लाईन्स ऑफ फोर्स अशा येणार आहे. लाईन्स ऑफ फोर्स बघतो आपण 9वी 10वीपासून बघतो तरी परत लाईन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बघतो. खरं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशाच येणार आहे. निगेटिव्ह चार्ज असेल तर निगेटिव्ह चार्जपाशी आपण टेस्ट चार्ज आणला तर तो ओढला जाईल. इथं आणून ठेवला तो इकडे येईल, इथं आणून ठेवला तर इकडं ओढला जाईल, इथं आणून ठेवला तर इकडं ओढला जाईल. तर ह्या निगेटिव्ह चार्जच्या लाईन्स ऑफ फोर्स आल्या. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असेल तर लाईन्स ऑफ फोर्स काय आल्या, पॉईंट चार्जच्या पॉझिटिव्ह चार्जच्या लाईन्स ऑफ फोर्स ह्या रेडियली आउटवर्ड झाल्या. पॉईंट निगेटिव्ह चार्जच्या लाईन्स ऑफ फोर्स ह्या रेडियली इनवर्ड झाल्या, म्हणजे त्याच्याकडं आल्या. आता हे जर पॉझिटिव्ह चार्जच्या रेडियली आउटवर्ड असतं त्यामुळे हे अशा आल्या, इकडं पॉझिटिव्हच्या अशा आल्या आणि इकडं पॉझिटिव्हच्या परत इकडच्या अशा येतील आणि इथं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन होईल. त्यामुळे इकडं ही अशी बेंड होईल, ही अशी बेंड होईल, ही अशी बेंड होईल. ह्या टाईपने याच्या येणार आहे. किंवा याच्या इव्हन त्याच टाईपने येणार आहे, फक्त डायरेक्शन जे आहे त्याचं आत येणार आहे. डायरेक्शन जे आहे ते आत येणार आहे फक्त. त्यामुळे ते काय होणार आहे, अशा टाईपने डायरेक्शन आत येणार आहे, म्हणजे ते ॲक्च्युली अशा टाईपने येणार आहेत. निगेटिव्ह मायनस मायनस दोन्ही निगेटिव्ह म्हणजेच लाईक चार्जेसच्या लाईन्स ऑफ फोर्स, ह्या दोन्ही पॉझिटिव्ह लाईक चार्जेसच्या लाईन्स ऑफ फोर्स बाणांना अर्थ आहे. आणि इथं जे आहे ते
अनलाईक इक्वल चार्जेस आहे, त्यामुळे पॉझिटिव्हचे बाण बाहेर आउटवर्ड डायरेक्शन आहे आणि निगेटिव्हचे इनवर्ड. हे बेसिक जर बाणाचे अर्थ कळत असतील तर हे आपल्याला त्यानुसार त्याच्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स येतील. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या अशा इनफायनाईट प्रॉपर्टीज आहे, इनफायनाईट. त्याच्यापैकी आपल्याला आत्ता मी इथं बरंच बोललो. त्याच्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अशा आल्या, पॉझिटिव्हकडून स्टार्ट होतात आणि निगेटिव्हकडं एंड होतात. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पण तशाच येणार आहे. समजा इथं काहीतरी अजून एक बॉडी घेतो मी, पॉझिटिव्हली चार्ज प्लेट घेतली, ही एक भिंत घेतली, त्याला पॉझिटिव्ह चार्ज दिला. दुसरी भिंत घेतली, त्याला निगेटिव्ह चार्ज दिला. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज दोन प्लेट घेतल्या, दोघांमध्ये काहीतरी डिस्टन्स आहे, स्मॉल डी म्हणा. तर इथं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या टाईपनी येणार आहे. पॉझिटिव्हकडून स्टार्ट होतात आणि निगेटिव्हकडे जातात. पॉझिटिव्हकडून स्टार्ट होता म्हणजे बाहेर येतात आणि निगेटिव्हकडं एंड होतात. निगेटिव्हकडे एंड होतात, हे जर अर्थ कळत असेल तर. ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहे, त्याच्या भरपूर प्रॉपर्टीज आहे, त्याचे भरपूर MCQज आहे, थेरॉटिकल आहे, न्यूमरिकल आहे. पुढचा थोडा भाग बघायचा आहे. तर लाईन्स ऑफ फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा आत्ता आपण डिफरन्स पॉईंट चार्जेसच्या लाईन्स ऑफ फोर्स काढल्या. इवन आपण आत्ता प्लस क्यू चार्ज, पॉईंट चार्ज प्लस क्यू आणि पॉईंट चार्ज मायनस क्यू याच्या लाईन्स ऑफ फोर्स काढल्या होत्या. दोन अनलाईक इक्वल चार्जेस, अनलाईक आणि इक्वल चार्जेस सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स. त्या दोघांमधल्या डिस्टन्सला मी टॉयस एल म्हणलं. तसं फायनाईट डिस्टन्सने सेपरेट असेल तर पॉझिटिव्हच्या लाईन्स ऑफ फोर्स आत्ता काढल्या होत्या पण बाहेरच्या दिशेने येतात आणि निगेटिव्हच्या आत्ता काढलेल्या पाहिलेलं जर लक्षात येत असेल तर ते आतल्या दिशेने येतात. तर ह्या लाईन्स ऑफ फोर्स काढल्या पण याच्या पण काढल्या. तर अशा लाईक आणि म्हणजे पॉझिटिव्ह क्यू आणि निगेटिव्ह क्यू, टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय सम फायनाईट डिस्टन्स टॉयस एल म्हणलं मी. दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक डायपोल. जसा मॅग्नेटिक डायपोल आहे तसा इलेक्ट्रिक डायपोल. तर हा इलेक्ट्रिक डायपोलचा हा एक्स लाईन दोन्ही चार्जेसमधून जाणारी हा ॲक्सिस ऑफ द डायपोल होईल किंवा याच्या सेंटरमधून आणि याला लंब असणारी हा इक्वेटर ऑफ द इलेक्ट्रिक डायपोल होईल. मॅग्नेटिक डायपोल आपण जसं बघणार आहे तसंच इथं. हे डायपोलचं बेसिक बोललो मी थोडं. आत्ता आपण लाईन्स ऑफ फोर्स काढल्या होत्या, लाईन्स ऑफ फोर्स. तर कुठेही चार्ज दिला तर तिथं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स येणार आहे. तर चार्ज डिस्ट्रीब्युशन केलं आपण, म्हणजे काय थोडक्यात चार्जिंग केलं. तर चार्ज जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट असेल तिथं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स युनिफॉर्म येणार आहे. त्यामुळे तिथं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड जे वेक्टर फॉर्ममध्ये, इलेक्ट्रिक फील्ड इन वेक्टर फॉर्म दोन टाईपने आपल्याला म्हणजे दोन प्रकारे लिहिता येईल, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आणि नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. तर आत्ता पाहिलं आपण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. दोन भिंतीवर चार्ज दिला होता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर तिथं ज्या लाईन्स ऑफ फोर्स आल्या होत्या कशा आल्या होत्या, ह्या टाईपने आल्या होत्या. तर याला म्हणतात युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे युनिफॉर्म असतं इलेक्ट्रिक फील्ड जी ती वेक्टर क्वांटिटी. आपण जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो तेव्हा ई बार कन्सिडर करतो आपण, आणि जेव्हा इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणतो तेव्हा ते फील्डचं स्केलरमध्ये कन्सिडर म्हणजे व्ही कन्सिडर करत असतो. तर इलेक्ट्रिक फील्ड म्हणलं म्हणजे ई बार आलं. त्यामुळे तिचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही जर कॉन्स्टंट राहत असेल, तर ती युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड होईल. आणि मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑर बोथ कॉन्स्टंट नसेल, तर त्याला काय म्हणतात, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड.
नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड शब्दातच अर्थ आहे. तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती कागदावर म्हणजेच ग्राफवर म्हणजेच बोर्डवर पेपरवर सारख्या लांबीच्या सारख्या अंतरावर सारखी लांबी आणि सारखं अंतर जर लक्षात येत असेल डिस्टन्स सेम डिस्टन्स घेतलं पण इक्वी डिस्टन्सवर अशा लाईन काढल्या तर ते काय होणार तिचा मॅग्निट्यूड कॉन्स्टंट झाला डायरेक्शन कॉन्स्टंट झालं. शब्दातच अर्थ आहे. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कॉन्स्टंट असेल तर ती युनिफॉर्म झाली. आणि पेपरवरती कशी काढतात एक लाईननी काढा नाही तर 2 लाईननी काढा नाही तर 1000 लाईननी काढा. ती पेपरवर कशी दाखवतात पॅरलल इक्वी डिस्टन्स लाईन ड्रॉ करून दाखवतात. नंबर ऑफ लाईन्स ड्रॉन पॅरलल अँड ॲट इक्वल डिस्टन्स ऑन अ पेपर. मग ते 2 काढा नाही तर किती काढा इक्वी डिस्टन्स पॅरलल लाईन ती युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कागदावर दाखवतात. तर नॉन युनिफॉर्ममध्ये काय राहणार आहे मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नसेल किंवा डायरेक्शन कॉन्स्टंट नसेल किंवा दोन्ही कॉन्स्टंट नसेल म्हणजे थोडक्यात ही नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड झाली. वेक्टरचं बेसिकनुसार तिचं डायरेक्शन वेगवेगळं झालं मॅग्निट्यूड वेगळं झालं नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड झाली. अजून तिसरा एक प्रकार आहे त्याला रेडियल इलेक्ट्रिक फील्ड म्हणतात. रेडियल इलेक्ट्रिक फील्ड रेडियल इलेक्ट्रिक फील्ड तर कोणते इलेक्ट्रिक फील्ड एकाच पॉईंटपासून सुरू होत असेल सिंगल पॉईंटपासून आउटवर्ड डायरेक्शनने असेल तर ही रेडियली आउटवर्ड झाली. ह्या पॉईंटपासून सुरू झाली रेडियली आउटवर्ड झाली. रेडियल इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती रेडियली आउटवर्ड येईल. ही आउटवर्ड आली आउटवर्ड रेडियली किंवा त्या पॉईंटकडे जर येत असतील लाईन्स ऑफ फोर्स तर ही काय झाली रेडियली इनवर्ड झाली. बाणांना अर्थ इथं ॲरोला मिनिंग आहे. ही रेडियली इनवर्ड झाली. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जे काय रिप्रेझेंटेशन जे ते इलेक्ट्रिक फील्ड 3 टाईपच्या झाल्या. एक युनिफॉर्म दुसरी नॉन युनिफॉर्म आणि तिसरी रेडियल. शब्दात मधीच अर्थ आहे इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर क्वांटिटी आहे त्यामुळे तिचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जर कॉन्स्टंट असेल तर ते युनिफॉर्म होईल. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघंही किंवा दोघांपैकी एक कोणतं जर सारखं नसेल म्हणजेच व्हेरिएबल असेल तर ती नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड होईल. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड पेपरवर इक्वी डिस्टन्स पॅरलल लाईनने दाखवता. त्या 2 लाईननी दाखवा नाही तर 4ने दाखवा नाही तर 1ने दाखवा. ही नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टरचं बेसिक कळत असेल तर तिचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन वेगवेगळं दाखवलं मी. आणि रेडियल इलेक्ट्रिक फील्ड शब्दातच अर्थ आहे एका पॉईंटपासून स्टार्ट होत असतील म्हणजे रेडियली आउटवर्ड होईल किंवा एखाद्या पॉईंटकडे जर येत असतील एंड होत असेल तर ती रेडियली इनवर्ड होईल. पुढचा भाग बघायचा आपल्याला. आत्ता पाहिलं आपण इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोलचं थोडं बोलतो मी. हा पॉझिटिव्ह चार्ज घेतला हा निगेटिव्ह चार्ज घेतला त्याचा हा ॲक्सिस होईल. सेंटरमधून जाणारा हा इक्वेटर होईल. दोघांमधलं डिस्टन्स जे ते ट्वाईस एल घेतलं. मॅग्नेटिझममध्ये आपण पाहिलं मॅग्नेटिक लेंथ जशी ट्वाईस एल घेतात तसं इथं त्याच्या अनालॉगस ते ट्वाईस एल घेतलं डिस्टन्स. इलेक्ट्रिक डायपोल जे काय 2 पोलमधलं डिस्टन्स ते इलेक्ट्रिक जसं मॅग्नेटिक लेंथ तसं याला इथं इलेक्ट्रिकल लेंथ म्हणता येईल. डायपोल इलेक्ट्रिक डायपोलची लेंथ ती ट्वाईस एल घेतली. तर इथं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इलेक्ट्रिक जसं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट येतं तसं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय येतं कोणता तरी एक चार्जचा मॅग्नेट्यूड इंटू दोघांमधली मॅग्नेटिक इलेक्ट्रिकल लेंथ. इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी आहे त्यामुळे याचं एस आय युनिट काय होईल इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पी बारने दाखवलं पण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट त्याचं एस आय युनिट काय होईल चार्जचं एस आय युनिट आणि लेंथचं एस आय युनिट म्हणजे कूलम मीटर होईल. एस आय युनिट आपल्याला हे काढायचं आता टॉर्क ॲक्टिंग ऑन अ इलेक्ट्रिक डायपोल केप्ट इन ॲन एक्सटर्नल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आत्ता मी बोललो इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती सारख्या अंतरावर सारख्या लांबीच्या
लाईननी काढतात, ती एक लाईन दाखवा, नाही तर 3 लाईन नका, नाही तर कितीही दाखवा. हा मी आता एक इलेक्ट्रिक डायपोल घेतला, इलेक्ट्रिक डायपोल घेतला मी, इलेक्ट्रिक डायपोल घेतला. त्याचं मी इकडचं टोक जे आहे ते मायनस क्यू घेतलं, इकडच्या टोकाचा चार्ज जो आहे तो प्लस क्यू घेतला. मायनस क्यू आणि प्लस क्यू, पॉइंट चार्जेस सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स टॉइस एल. मायनस क्यू आणि प्लस क्यू. आत्ता आपण पाहिलं होतं या प्लस क्यूवरचा फोर्स किती असेल, इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट चार्ज. इलेक्ट्रिक फील्डची बेसिक डेफिनेशन आपण आत्ता पाहिली, फोर्स पर युनिट चार्ज किंवा टेस्ट चार्ज म्हणा. तेव्हा फोर्स जो आला तो इलेक्ट्रिक फील्ड इंटू चार्ज, फोर्स जो आला तो इथले इलेक्ट्रिक फील्ड इंटू इथला चार्ज, ई क्यू म्हणा किंवा क्यू ई म्हणा, चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड. तसं याच्यावरचा फोर्स किती येईल, मायनस क्यूवरचा ह्या डायरेक्शन येईल, चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड क्यू ए. याचं डायरेक्शन इकडं असेल, याचं डायरेक्शन त्याच्या अपोजिट असेल, ई बारच्या डायरेक्शनने असेल पॉझिटिव्हचा. बेसिकनुसार सायन्सचं जे काय फिजिक्स आपण शिकतो त्या बेसिकनुसार ते याचं डायरेक्शन, हा फोर्स जो आहे तो जेवढ्या मॅग्निट्यूडचा आहे तेवढाच फोर्स ह्या चार्जवर अपोजिट डायरेक्शनने लागल. आणि त्यामुळे इथं काय झालं, इक्वल अँड अपोजिट चार्ज फोर्सेस ॲक्टिंग ऑन 2 डिफरंट पॉईंट्स ऑफ द डायपोल. त्यामुळे इथं टॉर्क डेव्हलप होणार आहे. टॉर्कच्या बेसिकनुसार तो काय येतो, टॉर्क बरोबर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि इथला फोर्स कोणता तरी फोर्स घेतला मी, तो किती आला, क्यू ई. आणि इथलं दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स मी इथं ट्रँगल टाकला, राईट अँगल ट्रँगल, इथनं लंब टाकला, तर दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आलं एच. हे डिस्टन्स याला एच म्हणलं. हा अँगल थिटा जर असेल तर एच डिवायडेड बाय ट्वाईस एल. तर इथं साईन थिटा घेतलं तर एच डिवायडेड बाय ट्वाईस एल येईल. त्यामुळे एच म्हणजे दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे येतं ट्वाईस एल साईन थिटा आलं. हे आलं ट्वाईस एल साईन थिटा. त्यामुळे हे आलं टोटल ई इंटू क्यू इंटू ट्वाईस एल साईन थिटा, ट्वाईस एल साईन थिटा. आणि क्यू इंटू ट्वाईस एल मग असे लिहिलं होतं आपण, क्यू इंटू ट्वाईस एल ते काय आलं, पी आलं, पी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. त्यामुळे हा टॉर्क ॲक्टिंग जो आला तो ई इंटू पी आला किंवा पी इंटू ई म्हणा. टॉर्क टो इज इक्वल टू पी इंटू ई. तर पी जे येते इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे, ई जो येतं इलेक्ट्रिक फील्ड आहे. त्यामुळे हे स्केलरमध्ये झालं. अजून इथं साईन लिहायचं राहील आपलं, साईन थिटा हे स्केलरमध्ये झालं, स्केलरमध्ये. तर ते वेक्टरमध्ये जर लिहिलं तर काय होईल, इन टर्म्स ऑफ द वेक्टर काय होईल, टो बार इज इक्वल टू पी बार क्रॉस ई बार, पी बार क्रॉस ई बार. हे आलं टॉर्क ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल. जसं टॉर्क ॲक्टिंग ऑन मॅग्नेटिक डायपोल येतो, काय येतो तो एम बार क्रॉस बी बार. मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्डचा क्रॉस प्रॉडक्ट. मॅग्नेटिझममध्ये तसं इथं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि इलेक्ट्रिक फील्डचा क्रॉस प्रॉडक्ट त्याच्या अनालॉगस मॅग्नेटिझमचा असंच येणार आहे. ते आलं टॉर्क ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल. 1-2 मिनटाचा पॉईंट शेवटचा आपल्याला एंड करायचा आहे ह्या 11वीचं इलेक्ट्रोस्टॅटिकचं बेसिक. 2 मिनटात शेवटचा पॉईंट घेतो आम्ही. कोणता तरी पॉईंट चार्ज घेतला तो त्याच्या रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप करतो. इलेक्ट्रिक फील्डचं बेसिक पाहिला पण. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याचे इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स ऑफ फोर्स त्याच्यापासून बाहेर जातात. निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याच्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स त्याच्याकडे येतात. तर हा पॉझिटिव्ह चार्ज घेतला मी, पॉझिटिव्ह चार्ज पॉईंट चार्ज. याच्या इनफायनाईट लाईन्स ऑफ फोर्स अशा रेडियली आउटवर्ड येणार आहे, रेडियली आउटवर्ड. प्लस क्यू चार्ज घेतलेला आहे मी, त्यामुळे त्याच्या लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत त्या इनफायनाईट असतात, रेडियली आउटवर्ड येणार आहे. कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आता.
फार महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. हा चार्ज घेतला, इथं बाजूला बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आल्या. त्याच्यामध्ये मी असं काहीतरी हातमध्ये लावला, असा हात इथं ठेवला, म्हणजे काहीतरी सरफेस एरिया कन्सिडर केला मी. तर हा सरफेस एरियाला मी डी एस म्हणलं, स्मॉल एरिया डी एस. स्मॉल एरिया सरफेस एरिया मी त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये कसा ठेवला, असा ठेवला मी, लंब ठेवला त्याला. त्या इलेक्ट्रिक फील्ड्सच्या ज्या काय लाईन्स ऑफ फोर्स ज्या डायरेक्शननी चालल्या, त्या डायरेक्शनला मी इलेक्ट्रिक काहीतरी स्मॉल एरिया डी एस असा लंब ठेवला. तर एरिया वेक्टर त्याच डायरेक्शननी आला. हा एरिया वेक्टर आला डी एस बार. तर हे ई बार आणि डी एस बारचं डायरेक्शन इथं एकच झालं. कोणताही पॉईंट चार्ज घेतला, त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड रिजनमध्ये मी स्मॉल एरिया कन्सिडर केला, तर त्या स्मॉल एरियामधनं ज्या काय नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पास होतील, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय? इलेक्ट्रिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स असंच येणार आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स मी डी फाय ई सफिक्सने दाखवतो. ई म्हणजेच इलेक्ट्रिक, छोटा एरिया म्हणून डी फायने दाखवलं, छोट्या एरियातून जाणारं. तर इलेक्ट्रिक फ्लक्सची आत्ता मी बोललो, त्याची डेफिनेशन काय झाली? नंबर ऑफ लाईन्स, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया, हे झालं इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि पुढं जाऊन ते इलेक्ट्रिक फ्लक्स काय येतं? ई डॉट डी एस येतं. ई डॉट डी एस, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ई बार आणि डी एस बार, डी एस बार म्हणा किंवा डी ए बार म्हणा. एरिया वेक्टरला डी एस बार म्हणलं मी इथं, किंवा डी ए बार जरी म्हणलं फरक नाही पडत, सिम्बॉल काय वापरतो आपण त्यानुसार. तर इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ई बार आणि एरिया वेक्टर डी एस बार, ह्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट जे येतं, दॅट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स येतं. आणि दोघांचा डॉट प्रॉडक्ट, त्यामुळे ते स्केलर क्वांटिटी आलं. त्यामुळे इलेक्ट्रिक फ्लक्सचं एस आय युनिट काय होईल? एस आय युनिट काय होईल याचं? इलेक्ट्रिक फील्डचं युनिट मगाशी काढलं होतं आपण. ॲक्च्युली इलेक्ट्रिक फील्डचं युनिट मगाशी काढलं होतं. इलेक्ट्रिक फ्लक्स फील्डचं युनिट काय येतं? फोर्स पर युनिट चार्ज म्हणजेच न्यूटन पर कुलम. त्यामुळे एस आय युनिट जे आलं ते न्यूटन पर कुलम, आणि एरियाचं युनिट जे आलं ते मीटर स्क्वेअर. त्यामुळे न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम, हे एस आय युनिट आलं इलेक्ट्रिक फ्लक्सचं. एक एस आय युनिट. इलेक्ट्रिक फील्डचं हे एक युनिट येतं आणि अजून एक युनिट येतं, ते आत्ता आपल्याला लिहिता येईल, पण मी तो कन्सेप्ट बोलल्यानंतर लिहितो. हे आलं व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स. याच्यावरनं पुढं बरेचसे डेरिवेशन आहे 12वीला. इलेक्ट्रिक फ्लक्सच्या बेसिकवरनं पुढं 12वीच्या सिलेबस पुढं कंटिन्यू होतं. त्यामुळे इलेक्ट्रिक फ्लक्स नीट लक्षात घ्यायचं. तर अजून एक पॉईंट बघायचा आपल्याला 2 मिनिटाचा. इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल दोघांमधलं रिलेशन काय येतं? ॲक्च्युली इलेक्ट्रिक फील्ड हे वेक्टर क्वांटिटी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे ते स्केलर क्वांटिटी आहे. तर दोघांमधलं रिलेशन येतं ते सेकंदात काढता येतं, तरी मी डायरेक्ट लिहितो. तर इलेक्ट्रिक फील्ड जे येते ते मायनस डी व्ही बाय डी एक्स. डी व्ही म्हणजेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल, चेंज इन इलेक्ट्रिक पोटेन्शियल. व्ही म्हणजे पोटेन्शियल, डी व्ही म्हणजे स्मॉल पोटेन्शियल, आणि एक्स म्हणजे डिस्टन्स, डी एक्स म्हणजे स्मॉल डिस्टन्स. म्हणजे निगेटिव्ह डी व्ही बाय डी एक्स म्हणजेच ॲक्च्युली चेंज ऑफ पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. कोणत्याही गोष्टीचा चेंज, वेलॉसिटीचा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला ॲक्सिलरेशन म्हणतात. नीट ऐकायचं आता. विथ रिस्पेक्ट टू टाईम जर कशाचाही बदल असेल तर दॅट इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. रेट ऑफ चेंज, रेट शब्द वापरतो खरं आपण. रेट ऑफ चेंज विथ
ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला लिनियर ॲक्सेलरेशन म्हणतात. मी बेसिक शब्द बोलून राहिलो बऱ्याच ठिकाणचे. म्हणजे रेट म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू टाईमनुसार बदल. आणि विथ रिस्पेक्ट टू टायमाच्या ऐवजी जर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स असेल तर त्याला ग्रॅडियंट म्हणतात, ग्रॅडियंट. तर इथं चेंज इन पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स आहे, आणि विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स म्हणजे ते काय आलं, ग्रॅडियंट आलं. कोणाचा चेंज आला, पोटेन्शियलचा, त्यामुळे त्याला पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणतात. फिजिक्समध्ये आपण 3-4 ठिकाणी ग्रॅडियंट करतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा बदल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स असेल, विथ रिस्पेक्ट टू टाईम असेल तर त्याला रेट म्हणतात, विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स असेल तर त्याला ग्रॅडियंट म्हणतात. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक फील्ड जे काय आली ई बार, इट इज मायनस डी व्ही बाय डी एक्स, म्हणजेच निगेटिव्ह ऑफ द पोटेन्शियल ग्रॅडियंट येतं. आणि त्यामुळे त्याचा मॅग्निट्यूड घेतला, निगेटिव्ह चिन्ह काढलं, ते पोटेन्शियलचं युनिट काय आलं ॲक्च्युली व्होल्ट, आणि डिस्टन्सचं युनिट आलं मीटर. त्यामुळे व्होल्ट पर मीटर, व्होल्ट पर मीटर, मग अशी मी बोललो व्होल्ट पर मीटर, ह्या फॉर्म्युलेवरनं परत इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं एक युनिट येतं, एस आय युनिट. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं एस आय युनिट जे आलं होतं न्यूटन पर कुलम, किंवा ह्या बेसिक फॉर्म्युलेने हे आलं. आणि इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ द पोटेन्शियल ग्रॅडियंट, याच्यावरनं हे युनिट आलं. ठीक आहे, आपला 11वीचा सिलेबस आपण थेरी जे इथं संपवतो. उद्या जे या थेरीवर आपण 11वीचे MCQ सोडवणार आहे, PYQ सोडवणार आहे बेसिकली. तर ठीक आहे, थँक्यू, ओके.